नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण रायाच्या जीवाला जीव लावणारा त्याचा अगदी जवळचा मित्र डिफिकल्ट याचं नवीनच रूप आज आपण बघणार आहोत. तर इकडे जीजी गेल्यामुळे आता मंजिरी आणि तिच्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तरी ते रात्रीची वेळ असते. राया मात्र आता त्या बंद खोलीत गाढ झोपलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच त्या रूमचा दरवाजा उघडला जातो. जीजी आतमध्ये येते, रायाजवळ येऊन बसते आणि लगेच आता राया म्हणू लागतो, जीजी तू, अगं तू इकडे कशी आली? तेव्हा जीजी म्हणू लागते, राया अरे माझ्या जाण्याची वेळ झाली, मी तुला भेटण्यासाठी इकडे आले. राया तू कसा आहेस, तू बरा आहे ना? तेव्हा राया म्हणू लागतो, जीजी अगं काय बोलतेस तू, तुझ्या जाण्याची वेळ आली म्हणजे? नाही नाही हा जीजी, आता लवकरात लवकर वकील येणार आणि तुला जेलमधनं बाहेर काढणार आहे, असं काय बी बोलायचं नाही. त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते, राया अरे खरं बोलते मी, आता मला निघावंच लागेल, माझी वेळ संपली. पण राया तू सदा खुश राहा आणि माझ्या मंजिरीलाही सुखात ठेवा, अगदी कायम तिच्या चेहऱ्यावरती आनंद राहील असंच काहीतरी करा, टेन्शन घेऊ नको. मी गेल्यानंतर सगळं काही ठीकच होणार आहे, त्यामुळे मला जावंच लागेल, मी निघते या. असे म्हणत आता जीजी लगेच मायेने रायाच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्या रूमचा दरवाजा बंद करून तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता खडकन रायाला झोपेतनं जाग आलेली असते. रायाला हे जीजीचं स्वप्न पडलेलं असतं. पण असं स्वप्न का पडलं यामुळे आता राया घाबरलेला असतो. माझी जीजी ठीक तर असेल ना, तिला काही झालं तर नसेल ना? निघावं लागेल म्हणजे माझी वेळ संपली असं का बोलत होती जीजी? हे असं कुठलं स्वप्न पडलंय मला? असे म्हणत आता रायाचा जीव अगदी घाबराघुबरा झालेला असतो. त्याला अगदी अस्वस्थ वाटत असतं. रायाला काय करावं काय सुचत नाही. राया त्या क्षणाला आता उठून तो दरवाजा वाजवायला जाणार, तेच आता त्याच्या हाताला मोठ्या साखळ्यांनी बांधून ठेवलेलं असतं. राया लगेच आता त्या साखळ्यांकडे बघतच म्हणू लागतो, हे सगळं काय आहे, कोणी केलंय? नाही नाही नाही, मला माझ्या जीजीच्या जीवाची भीती वाटते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला असं स्वप्न कसं पडलं? हे खरंच स्वप्नच असेल ना? खरंच जीजीला काही झालं तर नसेल ना? मला एवढी का भीती वाटते? असे आता तो जोरजोरात ओरडतच मनाशीच म्हणू लागतो. त्यानंतर इकडे आता मंजिरी धावतच वकिलांना घेऊन आता इकडे पोलीस स्टेशनला पोचली असते. पण सकाळी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये खूपच लोक जमलेले असतात. इन्स्पेक्टर मॅडम, कॉन्स्टेबल मॅडम, हवालदार सगळे जमा झालेले असतात आणि समोरच घोरपडे उभा असतो. नाना, रुजिदा आणि निखिल आता तिघेही जोरजोरात रडत असतात. निखिल, नाना आणि रुजिदा यांचं हे रडणं बघून शशिकलाला धक्काच बसतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं एवढी गर्दी का जमली आणि हे सगळे असे काय रडतायत, काय झालं नेमकं? मंजिरी आता जयजवळ येते. जय अरे काय झालंय, एवढे सगळे इथे का जमा झालेत, नेमकं काय झालंय? त्यावर लगेच मंजिरी आता नानाकडे येते. नाना अहो काय झाले, तुम्ही का रडताय? नाना त्याच वेळेस आता मंजिरीला जरा डाऊट येतो. मंजिरी धावतच इकडे आतमध्ये येते. आता जेलमध्ये जीजी पडलेली असते. आता जीजीच्या हातातनं रक्त निघालेलं असतं. तिने आपली नस कापून घेतलेली असते आणि जीजीचा इथे मृत्यू झालेला असतो. जीजीने मात्र स्वतःला संपवलेलं असतं. आता मात्र समोर पडलेल्या जीजीला बघताच मंजिरीला मोठा धक्काच बसतो. मंजिरी जोरजोरात रडू लागते आणि जीजीजवळ जाणार तेच आता पटकन कॉन्स्टेबल मॅडम तिला पकडतात. आता मंजिरी म्हणू लागते, जीजी अगं काय झालं हे सगळं, हे कसं झालं जीजी? त्याच वेळेस त्या कॉन्स्टेबल मॅडम सांगू लागतात, मंजिरी काल रात्री माझी ड्युटी संपलीच होती, मी निघणारच होते. त्याच वेळेस तुझ्या जीजीने मला आवाज देऊन बोलवलं, मी लगेच आता जीजीजवळ आले. आता इथे रात्रीचे काही क्षण दाखवले जातात. त्या कॉन्स्टेबल मॅडम जीजीजवळ येतात आणि मला काय आहे, कशाला आरडाओरडा चाललाय रात्रीचा? तेव्हा जीजी म्हणू लागते, मॅडम मला एक पेन आणि कागद हवा होता, मला एक पत्र लिहायचं आहे हो माझ्या मुलीला, द्याल प्लीज? त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, जमणार नाही, इथे असं काही भेटणार नाही. कशाला हवाय का एवढ्या रात्री पेन आणि कागद? अजिबात चालणार नाही, चल घे झोपून. तेव्हा जीजी म्हणू लागते, मॅडम प्लीज द्या ना हो, एवढी माझी इच्छा पूर्ण करा ना हो. मॅडम खरंच मला ना पत्र लिहिणं खूप गरजेचं आहे, एका मुलीला पत्र लिहायचं आहे हो, मी आई आहे ना, प्लीज मला समजून घ्या, हवं तर मी हात जोडते, पाया पडू का तुमच्या, प्लीज द्या ना हो मॅडम. असे म्हणत जीजी लगेच हात जोडून आता त्या मॅडमच्या पायाला पकडणार. तेच त्या मॅडम म्हणू लागतात, थांब देते बाई आणून, काय कटकटे रात्रीची. असे म्हणताच त्या मॅडम लगेच पेन आणि कागद जीजीकडेच येतात. आता जीजी लगेच तिथे त्या बाकड्यावरती बसते आणि मंजिरीला चिठ्ठी लिहित असते. त्याच नंतर आता जीजीने चिठ्ठी लिहून होताच जीजी पटकन आपल्या हातातल्या बांगड्यांकडे बघते आणि जीजीने आता एक बांगडी अशी जोरात ओढलेली असते. ती बांगडीमधून तुटते आणि आता त्या बांगडीची काच
ती अशी जिजीने आपल्या समोर धरलेली असते आणि त्याच काचेने जिजीने आपली नस कापलेली असते. आता मात्र हे सगळं खूप भयानक असतं मित्रांनो. हे सगळं दृश्य बघावंसंही वाटत नाही, कारण मंजिरी आणि तिच्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. मंजिरीच्या हातात त्या कॉन्स्टेबल मॅडम ती चिठ्ठी देतात. मंजिरी आता जीजी असे जोरात ओरडते आणि त्या चिठ्ठीकडे बघत असते. तर इकडे रायाची भीती आणखीनच वाढत चाललेली असते. काय करावं, कसं इकडनं बाहेर पडावं, कधी जीजीपर्यंत पोचावं असं त्याला झालेलं असतं. कारण त्याला जे स्वप्न पडलेलं असतं ना, त्यामुळे त्याच्या मनाची जी भीती असते ना ती वाढत चाललेली असते. तेव्हा राया लागतो, जीजी अगं तू माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती नाही आहे गं. एखादी सख्खी आई आपल्या मुलावरती एवढा जीव ओवाळून टाकत नाही, एवढा जीव तू या अनाथ पोरावरती ओवाळून टाकलाय गं. पण जीजी अगं तू माझ्यासाठी एवढं समज केलं, एवढं प्रेम दिलं, माया दिली, अगं पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावलं, मला घर दिलं, आधार दिला, पण ह्या रायाने काय दिलं तुला? अगं जेव्हा तुला गरज होती तेव्हा हा राया इथे येऊन पडलाय. काय करू जीजी मी? कसं तुझ्यापर्यंत पोचू आणि कसं तुला जेलमधनं बाहेर काढू जीजी? एक मुलगा म्हणून चुकलोय ग जीजी मी, पण मला या चुकीचं प्रायश्चित्त करावंच लागेल असे आता राया मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस इकडे आता मंजिरी ती चिठ्ठी हातात घेते आणि आता मंजिरीने आपल्या आईने म्हणजे जीजीने लिहिलेला तो मजकूर वाचायला सुरुवात केलेली असते. आता हा मजकूर खूपच म्हणजे खूपच भयानक असतो. हे ऐकताच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता जीजी ती चिठ्ठी वाचत असतानाच मंजिरी रडतच आता डोळ्यातनं पाणी तिच्या खाली गळत असतं. शशिकला, नाना, जीजी गेल्यामुळे सगळेजण खूपच धक्क्याने हादरलेले असतात. आता जीजीने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, मंजिरी तू माझी चिठ्ठी वाचत असतील ना तर नीट ऐक. अगं तुझ्या या जीजीने ही चिठ्ठी फक्त तुझ्यासाठी लिहिली आणि ही चिठ्ठी लिहित असताना तुझ्या जीजीचं मन किती किती भरून आलं असेल ना हे तुला कधीच कळणार नाही. मंजिरी अगं खरंच मला तू माझ्या घरात आल्यापासून नेहमी वाटायचं मला एक मुलगी असावी आणि ती मुलगी तू माझी झाली. खरंच मंजिरी, एखादी सख्खी मुलगी आपल्या आईची एवढी काळजी घेणार नाही एवढी तू माझी काळजी घेतली. माझ्यासाठी रात्र बघितली नाही, दिवस बघितला नाही, जे हवं ते मला दिलं आणि सतत माझा विचार करत गेली आणि स्वतःचं दुःख सुख सगळं बाजूला ठेवलं आणि फक्त आमच्यासाठी झगडत राहिली आणि तुझ्या जीजीसाठी आजवर तू काही कमी केलं नाही, म्हणून आज माझ्यासाठी वकील बघण्यासाठी एवढी धडपड करते. मंजिरी मंजिरी अगं बास कर तुझी धडपड. किती दिवस तू अशी माझ्या मागे मागे पडणार आहे? अगं तुझं आयुष्य कधी रंगवणार आहे तू? अगं सांग ना मंजिरी, किती दिवस या जीजीचा विचार करणार आहे? त्यामुळे मंजिरी मी ठरवलं आता थांबून घ्यायचं आणि फक्त तुझ्यासाठी मंजिरी हा मी निर्णय घेतला आहे. कारण जर मीच नसेल तर तुला एवढी धावपळ करायची गरजच पडणार नाही. कारण आता मला सोडवण्यासाठी तू काहीही करून वकील आणणार हे मला माहिती आहे. पण जरी वकील आणला तर मला बेल मिळेल, पण कोर्टाच्या पायऱ्या चढणं काही चुकणार आहे का? कोर्टाच्या फेऱ्या मारणं चुकणार नाही. तुला सतत माझ्यासाठी कोर्टात गरके घालावे लागतील. या जीजीसाठी तुला खूप लढावं लागेल. तू लढशीलही, पण मला हे नको आहे मंजिरी. कारण मला आता तुला माझ्यात अडकून ठेवायचं नाही आहे. मला तुला मोकळं करायचं आहे मंजिरी. मला तुला तुझ्या आयुष्यात सुखी बघायचं आहे. कारण राया तुझा नवरा आहे मंजिरी. आणि हो, मला रायाबरोबर तुझा सुखी संसार बघायचा आहे. आणि मंजिरी मी जिथे कुठे असेल ना तिकडनं तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद नक्कीच बघेल. त्यामुळे मंजिरी ही चिठ्ठी वाचल्यानंतर तू अजिबात रडू नको. कारण ही चिठ्ठी वाचल्यानंतर मी तुझ्यासोबत नसणार आहे, पण मी जिथे कुठे असेल ना मंजिरी तिकडनं मी तुझ्याकडे बघेल. आणि हो, तू खचून जाऊ नको. तुला तुझं कुटुंब सांभाळायचं आहे, रायालाही तुला अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि तुला रायाबरोबर अगदी सुखी संसार करायचा आहे. आणि मंजिरी अजून तुझ्याबरोबर जय जर ही चिठ्ठी वाचत असेल ना तर जयला सांग. आता लगेच मंजिरी जयकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता जय समोर येतो. तेव्हा आता जयसाठी जीजीने यात मजकूर लिहिलं असतो, जय अरे आजवर तू खूप चुका केल्या, पण माझा विश्वास आहे तू आज बदललाय आणि तू आणि माझी जाऊ शशिकला हे दोघेही बदललेत. त्यामुळे जय आता तू माझ्या मंजिरीचं हत्यार बन, तिची साथ दे आणि रायाला शोधण्यास तिची मदत कर आणि लवकरात लवकर रायाला घेऊन ये. मला माहिती आहे जय, तू खरंच खूप चांगला झालाय आणि तू माझ्या मंजिरीचं हत्यार नक्कीच बनणार. आता जयचे डोळेही भरून आलेले असतात. त्याच वेळेस आता पुढचा मजकूर असतो तो शशिकलासाठी. शशिकला आजवर तूही आम्हाला खूप त्रास दिला आणि मीही तुला खूप बोलले असेल, तुला दुखावलं असेल, पण शशिकला खरंच काल जे तुझं रूप बघितलं ना ते खरंच खूप वेगळं होतं गं आणि म्हणूनच मी जायला मोकळी झाले. खरंच शशिकला
काल तू माझ्या मंजिरीसाठी एवढं सगळं केलं, तिच्या पाठीशी उभी राहिली, अशी सदैव तिच्या पाठीशी उभी राहा आणि जसं मी माझ्या मंजिरीवरती प्रेम करत होते ना, अगदी तसंच एखाद्या आईसारखं तिच्यावरती प्रेम कर आणि तिच्याकडे लक्ष दे, तिला सांभाळून घ्या, तिला आपल्या पदरात घे. असा मजकूर आता जिजीने शशिकलासाठी लिहिलेला असतो. खरंच जिजीचा हा मजकूर वाचून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. खरंच हा खूप भयानक मजकूर असतो. मंजिरी रडू लागते. त्याच वेळेस आता जिजीने पुढे लिहिलेलं असतं, मंजिरी आता रडत बसू नको, अश्रू पुस आणि आनंदाने उभी राहा आणि तुझ्या संसाराला सुरुवात कर. कारण मंजिरी, मला रायाबरोबर तुझा सुखी संसार बघायचा आहे. तुझी जिजी मंजिरी. असं आता मजकूर संपलेलं असतो. मंजिरी मात्र जोरजोरात रडू लागते. तर इकडे आता रायाला काय करावं काय सुचत नाही. राया मात्र विठुरायाकडे प्रार्थना करू लागतो, हात जोडतो आणि लागतो, विठुराया, अरे हे सगळं काय होतंय रे? माझी जिजी ठीक तर असेल ना? वकील पोचला असेल ना? जिजीला बाहेर सुटका होईल ना? काय होईल पांडुरंगा? हे बघ पांडुरंगा, का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की माझी जिजी कुठल्या तरी संकटात आहे. तिला काही होणार तर नाही ना? हे बघ पांडुरंगा, जे काही दुःख असेल ना ते सगळं मला दे, पण माझ्या जिजीला कुठलंही दुःख देऊ नको. तिच्या वाट्याचं सगळं दुःख मला दे, पण तिला सुखी ठेव, तिला काही होऊ देऊ नको रे. त्याच वेळेस आता राया पटकन उठतो आणि जोरजोरात दरवाजाला लाथा मारू लागतो. ए हरामखोरांनो, कळत नाही का तुम्हाला? दरवाजा उघडा, बाहेर कोण आहे? माझ्या जिजीचं काय झालं? वकील गेला का तिकडे? तिला सोडलं का जेलच्या बाहेर? काय झालं मला कळायला हवं. असे जोरजोरात आता राया ओरडत असतो. लवकरात लवकर सांगा, मला माझ्या जिजीची काळजी वाटते, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही, असे राया आता जोरजोरात ओरडत असतो. तर इकडे जिजीची बॉडी आता जेलमधनं बाहेर आणलेली असते. आता जिजीला समोर ट्रेचरवरती टाकलेलं असतं. मंजिरी मात्र आता पटकन जाऊन आपल्या जिजीला घट्ट मिठी मारते. जिजी, अगं का मला असं पोरकं करून गेली? अगं जिजी, का मला सोडून गेली? तुझ्या मंजिरीवरती तुझा विश्वास नव्हता का जिजी? अगं सांग ना जिजी, बोल ना जिजी. अगं तुला काय वाटलं? तुझ्यामुळे मी गुंतून पडले होते? तुझ्यामुळे मला मोकळी भेटत नव्हती असं वाटलं होतं का? नाही ग जिजी. अगं आई म्हणजे मुलीच्या पायातली बेडी असते ग जिजी. ती सदैव आपल्या मुलीबरोबरच असते आणि ती कधीही आपल्या मुलीच्या आयुष्यात अडथळा नसते ग जिजी. हे कसं कळलं नाही जिजी? का तुझा माझ्यावरती विश्वास नव्हता? मुलगी म्हणून मी चुकले का जिजी? अगं सांग ना. अगं मी वकिलांना घेऊन येणार होते आणि तुला लवकरात लवकर इकडनं बाहेर काढणारच होते ग जिजी, पण तोपर्यंत तू असं नव्हतं करायला पाहिजे. कारण जिजी, आज तू तुझ्या मंजिरीच्या डोक्यावरचा हा मायेचा हात काढून खूप मोठी चूक केली जिजी. अगं ही मंजिरी कशी सावरणार स्वतःला आणि कशी लढणार आहे सगळ्याशी? नाही जिजी, मी स्वतःला नाही सावरू शकत. जिजी तू का केलं असं? असे म्हणत मंजिरी आता जोरजोरात रडू लागते. त्याच वेळेस आता नाना, रुजिदा सगळेजण आता मंजिरीकडे बघत असतात. कारण या माई लेकींचं हे जे दृश्य असतं ना, ते खरंच बघण्यासारखं नसतं. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर मॅडम म्हणू लागतात, शशिकलाजी, हे बघा, आता बॉडीला खूप वेळ झाला आहे आणि लवकरात लवकर आम्हाला आमचं काम करावं लागेल. ही बॉडी आता पोस्टमार्टमसाठी आम्हाला घेऊन जावीच लागेल. त्यामुळे प्लीज आता या दुःखातनं तुम्हालाच मंजिरीला सावरावं लागेल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो. आता शशिकला पटकन मंजिरीजवळ येते. मंजिरीला ओढू लागते. मंजिरी, हे बघ, आता जे झालं ते आपण थांबवू शकत नाही, कारण आता जिजी आपल्याला सोडून निघून गेली. त्यामुळे प्लीज मंजिरी, त्यांना त्यांचं काम करू दे. तेव्हा मंजिरी लागते, नाही काकू, मी माझ्या जिजीला कुठेही जाऊ देणार नाही. अशी कशी जाणार आहे ती आपल्याला सोडून? ती आपल्याला कायमचं सोडून गेली का काकू? अगं ती आपल्याकडे परत येणारच नाही आहे का? नाही, मी तिला पोस्टमार्टमसाठी नाही जाऊ देणार. त्यावर लगेच इन्स्पेक्टर मॅडम म्हणू लागतात, हे बघा, कायद्याने आम्हाला सगळी आमची कामं वेळेवरती करावीच लागतात. त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा, आम्हाला त्यांना घेऊन जावंच लागेल. तेव्हा लगेच आता जय येतो. मंजिरी, हे बघ, काही गोष्टी अशा असतात ना, त्या नियतीलाही नाही थांबवता येत ग. त्यामुळे मंजिरी, जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. जिजी या जगातनं निघून गेली मंजिरी. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू दे. पुढले अंतिम संस्कारही आपल्याला करायचे का नाही, त्यामुळे त्याची तयारी आपल्याला करावी लागेल. प्लीज मंजिरी, जाऊ दे त्यांना. तेव्हा मंजिरी लागते, नाही नाही जय, अरे असं कसं जाऊ द्यायचं? नाही नाही, रायाला ही बातमी कळायला हवी. रायाचं जिजीवरती किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना, त्याला हे कळायला हवं. राया कुठे आहे? त्याला लवकरात लवकर घेऊन यायलाच हवं. त्यावर जय लागतो, मंजिरी, तू काळजी करू नको. जिजीला त्यांना पोस्टमार्टमसाठी घेऊन जाऊ दे. रायाला शोधण्यासाठी माणसं पाठवलीत मी. लवकरात लवकर राया येईल.
मी त्याला घेऊन येतो. मी तुला शब्द देतो मंजिरी, जिजीच्या अंतिम संस्कारापर्यंत आपण राहायला आणूया. त्यामुळे प्लीज मंजिरी ऐक. आता लगेच शशिकला मंजिरीला आपल्या जवळ घेते आणि लागते, मंजिरी शांत हो आणि स्वतःला सावर. तेव्हा लगेच मंजिरी लागते, काकू अगं हे सगळं काय झालं? अगं माझी जिजी मला सोडून कशी जाऊ शकते? नाही नाही, जिजीने हे सगळं करून खूप मोठी चूक केली असे म्हणत आता मंजिरी रडत असते. तर इकडे आता राया जोरजोरात आतमधनं दरवाजाला लाथा मारत असतो. ए हरामखोरांनो, दरवाजा उघडा, शेवटची वॉर्निंग देतोय, नाहीतर हा राया हा दरवाजा तोडून बाहेर यायला मागे पुढे बघणार नाही. कारण मला माझ्या जिजीची काळजी वाटते, चिंता लागून राहिली आहे. लवकरात लवकर दरवाजा उघडा. त्याच वेळेस आता इकडे बाहेर 4-5 गुंड उभी असतात. आता मात्र त्यातला एक गुंड लगेच आपल्या मॅडमला कॉल करतो. मॅडम, अहो हा राया खूप पॅनिक झालाय, सारखं जिजीबद्दल विचारतोय. वकील पोचला का? जिजीची सुटका झाली का? काय करायचं? नाहीतर तो काहीतरी करून बसेल. खरंच खूप पॅनिक झालाय तो. त्यावर लगेच तिकडनं मॅडम म्हणू लागतात, वकील तर वेळेवरती पोचला होता, पण एक वाईट बातमी आली. त्यावर लगेच आता तो गुंड म्हणू लागतो, वाईट बातमी? कुठली वाईट बातमी मॅडम, काय झालंय? त्यावर लगेच मॅडम म्हणू लागतात, रायाची आई म्हणजे ती जिजी गेली. तिने वकील पोचण्याआधीच स्वतःला संपवलंय जेलमध्ये. आता मात्र ही बातमी ऐकताच त्या गुंडालाही धक्काच बसतो. तेव्हा लगेच तो आपल्या मॅडमला म्हणू लागतो, काय? अरे बापरे, हे जर याला कळलं ना तर हा वेडा होईल मॅडम, आणि काही करेल सांगता येणार नाही. पण काही करून याला ही बातमी सांगावीच लागेल, नाहीतर हा इथे आम्हाला चैन राहू देणार नाही. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, नाही नको, आत्ताच त्याला ही बातमी कळायला नको, नाहीतर खूप मोठा धमाका होईल. त्यावर लगेच तो गुंड म्हणू लागतो, मॅडम पण त्याला ही बातमी सांगावीच लागणार आहे, कारण त्याचं मन सांगतंय नक्की जिजीबरोबर काहीतरी घडलंय. तो खूप पॅनिक झालाय, उगाच नंतर त्याला काय होऊन जायचं. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे बातमी सांगा त्याला, पण तू नको सांगू. मग तो गुंड म्हणू लागतो, मी नको सांगू तर मग कोण सांगू? त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, अविनाशला सांग, अविनाश आहे ना तिकडे? त्याच वेळेस आता तो गुंड म्हणू लागतो, हो अविनाश आहे इकडे, मी त्याला सांगतो. मग त्याच वेळेस आता अविनाश म्हणजे इथे डिफिकल्ट असतो. आता डिफिकल्टचं हे मित्रांनो नवीनच रूप आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच वेळेस तो गुंड लगेच अविनाश म्हणजे डिफिकल्ट जवळ येतो आणि लगेच आता त्याच्या खांद्यावरती हात ठेवतच म्हणू लागतो, इन्स्पेक्टर अविनाश, मॅडमचा निरोप आहे. आता मात्र लगेच अविनाश म्हणजे डिफिकल्ट त्या गुंडाकडे बघतो आणि लागतो, काय काय सांगितलं मॅडमनी? त्यावर लगेच तो गुंड म्हणू लागतो, इन्स्पेक्टर अविनाश, तुम्हाला आता या माणसाला जाऊन बातमी सांगायची, कारण पंढरपुरात जे घडलंय ते त्याला कळायलाच हवं. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर अविनाश म्हणू लागतो, काय घडलंय पंढरपुरात? त्यावर लगेच समोरचा तो गुंड म्हणू लागतो, सर तुम्ही ज्या म्हातारीला आई मानत होता ना, ती म्हातारी संपली. आता डिफिकल्टलाही धक्का बसतो, काय जिजी संपली? अरे म्हातारी कसा म्हणतो तू? अरे अख्खं पंढरपूर तिला जिजी म्हणतंय. जिजी म्हणायचं, मोठ्या माणसांशी आदराने बोलायचं आणि त्यांचं नाव नीट घ्यायचं, कळतंय ना? त्याच वेळेस आता तो गुंड म्हणू लागतो, सॉरी सर, पण ती जिजी संपली, तिने स्वतःला जेलमध्ये संपवलंय आणि ही बातमी आपल्याला रायाला सांगायची. आता डिफिकल्टलाही धक्का बसलेला असतो, काय ही बातमी रायाला सांगायची? कोण सांगणार आहे? त्यावर तो गुंड म्हणू लागतो, सर मॅडमने तुम्हालाच ही बातमी रायाला कळवायला लावली. आता डिफिकल्टलाही धक्का बसतो, कोण मी? पण मला ही बातमी रायाला सांगावीच लागेल, कारण जिजी म्हणजे स्वतःच्या आईपेक्षा जास्त होती रायासाठी आणि ही बातमी आता त्याला कळणं गरजेचंच आहे. त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट पटकन त्या दरवाजाजवळ येतो आणि मला लागतो, ओपन द डोअर. त्याच वेळेस आता ते गुंड मला लागतं, सर आपण खालच्या छोट्या डोअरमधनं सांगू, म्हणजे कसं तो आपल्याला काही करू शकत नाही, तो खूप पिसळण्यासारखा झाला आहे आणि त्यात जर त्याला ही बातमी कळली तर? त्यावर लगेच डिफिकल्ट मला लागतं, अरे आई मानत होता त्या जिजीला हा राया, तो काही करणार नाही आहे, त्याला ही बातमी सांगणं गरजेचंच आहे आणि अशी खिडकीत नाही ही बातमी सांगायची. चल उघड, ओपन द डोअर. आता लगेच ते गुंड दरवाजाचं कुलूप उघडतात. त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो, काही करून मला आतमध्ये जाऊन रायाला हे सांगावंच लागेल, कारण माझ्यासाठी फर्स्ट माझी ड्युटी आहे. आता रायाबरोबर जे काही क्षण डिफिकल्ट डंकीने घालवलेले असतात ते डिफिकल्टला थोडेसे आठवू लागतात. तर आता डिफिकल्ट आतमध्ये येतो. त्याच वेळेस रायम लागते, हरामखोरांनो, सांगितलं ना मला माहिती हवी, जिजीचं काय झालं? तेवढ्यात आता राय लगेच वरती बघतो. आता त्याला समोर डिफिकल्ट दिसतो. पाठीमागनं ते गुंड अशी बंदूक रोखून धरलेले असतात. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट, तुला या लोकांनी इकडे का आणलंय? तू ठीक तर आहे ना? डिफिकल्टला काय करायचं नाही, त्याची काही चूक नाही, त्याला सोडा लवकर. डिफिकल्ट तू ठीक आहे ना? काय झालं डिफिकल्ट, तुला इकडे कसं आणलं गेलं? तेव्हा डिफिकल्ट लागतो, राय बास, अरे पंढरपुरावरनं बातमी आली. तेव्हा राम लागतो, काय बातमी आली?
कसली बातमी आली डिपिकल? आणि डंक्या कुठे? काय झालं? जीजी बरी आहे ना? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा लगेच डिपिकल लागतो, राया अरे पंढरपुरावरनं बातमी आली, खूप भयानक आहे. तू हे ऐकून खूप मोठा धक्का बसणार आहे तुला. तेव्हा राया लागतो, काय झालं आहे? डिपिकल लवकरात लवकर सांग, काय झालं आहे पंढरपुरात? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा डिपिकल लागतो, जीजी गेली. जीजी आपल्या सगळ्यांना सोडून गेली राया. तेव्हा लगेच राया लागतो, काय? जीजी कुठे गेली? अशी कशी गेली? नाही नाही नाही, हे शक्य नाही आहे. तेव्हा डिपिकल लागतो, हेच खरं आहे राया. डिपिकल जे सांगतोय तेच खरं आहे. जीजीने स्वतःला संपवलं आहे. वकील तिथे पोचण्याआधीच जीजीने स्वतःला संपवलं आहे. तिने आपल्या हाताची नस कापली आणि स्वतःचा जीव संपवला आहे तिने. ती आपल्याला सोडून कायमची गेली. आता मात्र रायाला मोठा धक्का बसलेला असतो. माझी जीजी मला सोडून जाऊच शकत नाही. मला काही करून लवकरात लवकर पंढरपूरला पोचावंच लागेल, असे म्हणताच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता रायाने त्या हातातल्या ज्या साखळ्या असतात ना, त्या तोडलेल्या असतात आणि त्या साखळ्यांनीच आता डिपिकल त्या सगळ्या गुंडांना मारलेलं असतं आणि राया त्या दरवाजातनं आता निसटलेला असतो. राया आता एका गाडीला पकडून आता बरोबर इकडे पंढरपुरात पोचलेला असतो. तर इकडे आता पोस्टमार्टम झालेलं असतं. जीजीला घरी न्यायचं असतं, अंतिम संस्कार करायचे असतात, पण मंजिरी काही तयार नसते. तेव्हा जय म्हणू लागतो, मंजिरी अगं किती वेळ असं तिकडे बघत बसणारी जीजीकडे? अगं आपल्याला जीजीला घेऊन घरी जावं लागेल, पुढचे संस्कारही झाले पाहिजेत तिच्यावरती. त्यावर लगेच आत्ता मंजिरी लागते, नाही माझं मन मला सांगतंय राया येणार. जोपर्यंत राया येत नाही तोपर्यंत जीजीचे अंतिम संस्कार होणार नाही. तोपर्यंत मी जीजीला घेऊन कुठेच जाणार नाही. आता मात्र मंजिरीचं मन तिला सांगत असतं राया येणार. त्याच वेळेस आता रायाची एंट्री पंढरपुरात झालेली असते. आता मात्र मित्रांनो पुढे काय होणार हे सगळं नेमकं कोणी केलं असणार आणि या डिपिकल डंकीचा काय रोल आहे, नेमकं त्यांचं रूप काय आहे आणि हे सगळं कशासाठी हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.